नमस्कार. श्री सेवा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण दुसरी माळ देवी ब्रह्मचारिणी देवीची पूजा करतो. ध्येय गाठायचे असेल तर तपश्चर्या हवीच हे शिकवणारी देवी म्हणजे ब्रह्मचारिणी. आई भगवतीचे नवरात्रीतले दुसरे रूप आहे ब्रह्मचारिणीचे. इथे ब्रह्म हा शब्द तपश्चर्या या अर्थी वापरला आहे. ब्रह्मचारिणी अर्थात तपश्चर्या करणारी. वेद, तत्व आणि तप हे ब्रह्म शब्दार्थाचे समानार्थी शब्द आहेत. ब्रह्मचारिणी हे देवीचे स्वरूप पूर्ण ज्योतिर्मय आणि भव्य आहे. तिच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे. पूर्वजन्मात ब्रह्मचारिणी देवीने हिमालयाच्या वंशात जन्म घेतला होता. तेव्हा महर्षी नारद यांच्या मार्गदर्शनावरून तिने भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी खूप मोठी तपश्चर्या केली होती. याच अत्यंत अवघड तपश्चर्येमुळे तिला ब्रह्मचारिणी म्हणून ओळखले जाऊ लागले. देवीने 1000 वर्षे फळे आणि कंदमुळे खाऊन तपश्चर्या केली होती. नंतरची 100 वर्षे फक्त भाज्या खाऊन, तर कधी जमिनीवर पडलेली बेलपत्रे खाऊन आणि उर्वरित वर्षे कडक उपवास करून ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता घोर तपश्चर्या केली होती. देवीने अन्नत्याग करत हळूहळू बिल्वपत्रांचे सेवनही बंद केले. म्हणून तिला अपर्णा असेही नाव मिळाले. हजारो वर्षे तपश्चर्या केल्यामुळे ब्रह्मचारिणी देवीच्या मुखावर तेज आले. मात्र शरीर कृश झाले, क्षीण झाले. तिची अशी अवस्था पाहून आईला तिची काळजी वाटत असे. तिला तपश्चर्येतून जागे करण्यासाठी आईने बरेचदा हाक मारली. ती हाक उमा या नावाने गाजली आणि देवीला आणखी एक नाव मिळाले, उमा. देवीच्या कठोर तपश्चर्येमुळे तिन्ही लोकांत हाहाकार माजला. देवता, ऋषी, सिद्धगण, मुनी सर्वांनाच देवी ब्रह्मचारिणीच्या तपश्चर्येचा हेवा वाटू लागला. शेवटी खुद्द ब्रह्मदेव आले आणि त्यांनी प्रसन्न होऊन आकाशवाणी केली, हे देवी, आजवर एवढी कठोर तपश्चर्या कोणीही केली नाही. ती फक्त तूच जाणे. तुझ्या तपश्चर्येची चर्चा युगानुयुगे केली जाईल. तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल. भगवान चंद्रमौळी तुला पतिरूपात प्राप्त होईल. आता तू तुझी तपश्चर्या थांबव. लवकरच तुझे वडील तुला घ्यायला येतील. त्यांच्याबरोबर तू परत जा. ब्रह्मदेवाचे शब्द खरे ठरले आणि देवीचा भगवान शंकराशी विवाह झाला. ब्रह्मचारिणी देवीची ही कथा दर नवरात्रीत ऐकली जाते. तिच्यासारखी आपणही इत्सित गोष्टीच्या प्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या केली पाहिजे, हा त्यामागचा हेतू. ब्रह्मचारिणी देवीचे हे रूप अनंत फळ देणारं आहे. देवीच्या उपासनेत मनुष्याचा तप, त्याग, वैराग्य, सदाचार, संयमात वृद्धी होते. आयुष्यातील संघर्षमयी प्रसंगातही मन विचलित होत नाही. देवीच्या कृपेने यश व सिद्धी प्राप्त होते. ब्रह्मचारिणी देवीच्या उपासनेमुळे स्वाधिष्ठान चक्रात मन स्थिरावते. या स्थितीत पोहोचलेला योगी देवीची कृपा प्राप्त करतो, अशी मान्यता आहे. तर ही अशी देवी ब्रह्मचारिणीची कथा होती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. तसेच व्हिडिओला लाईक व शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑलसाठी क्लिक करा, म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद. जय माता दी.